आपल्या खेड तालुक्यातील वाघजाई चाटवचं मंदिर आहे। हे मानव प्राण्या बडाई मारतोस कशाला कशाला, तुझा रे काल येऊन बसलाय उशाला। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे राज कदम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। आपण आता नांदिवली विठ्ठलवाडी येथे आहे। माझं गाव आहे, त्या गावातीलच आमच्या विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि एका बाजूला पवनपुत्र हनुमान यांची मूर्ती आहे। खूप छान असं एका बाजूला विठ्ठल रुक्माई आणि एका बाजूला पवनपुत्र हनुमान अशा आहेत। आपल्या नांदिवली विठ्ठलवाडी येथून आपण आता आलो आहोत साटव येथे। साटव येथे वाघजाईचे जागृत असं देवस्थान आहे, तर कशा पद्धतीचं देवस्थान आहे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। रस्त्याच्या बाजूलाच वाघजाईचं मंदिर आहे, साटव गाव। समोर जे पाहतात ते वाघजाईचं मंदिर आहे। वाघजाई मंदिरापासून पुढे 5-7 मिनिटे चालत आल्यावर दोन प्रकारचे रस्ते लागतात। एक रस्ता जातो तो वडगावच्या दिशेने आणि समोर हा जो रस्ता जातो तो आमच्या गावी नांदिवली या ठिकाणी जातो। ज्याच ठिकाणी गाव मालदे देखील आहे त्या ठिकाणी वरती किल्ले सुमारगड आहे। समोर जे पाहतात ते आहे जगबुडी नदी। पावसाळ्यात जगबुडी नदीला खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह असतो, त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या घरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी जाते आणि खूप मोठ्या प्रमाणावर पाणी गेल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान होतं। अशा पद्धतीचा हा रस्ता आहे दोन्ही बाजूला, त्यामुळे तो जुना पूल पाडून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आलेला आहे। त्याचं काम सध्याला चालू आहे। आता आपण हा पूल जवळून बघू कशा पद्धतीने बांधलेला आहे। अशा पद्धतीने या पुलाचं काम सध्याला चालू आहे, लवकरच ते काम पूर्ण होईल आणि त्यामुळे या पुलाचं काम चालू असल्यामुळे या ठिकाणी जाणारी वाहतूक ही उंबरीच्या दिशेने वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकर या पुलाचं काम पूर्ण होईल व खेड ते नांदिवली असा आमचा एक मार्गात जाणारा प्रवास हा पुन्हा एकदा सुखरूप आणि सोयीस्कर होईल। आपण आता आलो आहोत कळमणी खुर्द येथे, आमच्या मामाचं गाव आहे। या ठिकाणी वडजामजा कालकाईचं त्याने आता नव्याने बांधण्यात आलेलं मंदिर आहे, म्हणजे जे जुनं होतं त्याच ठिकाणी त्याचं डागडुजी करून आणि नवीन सगळ्या गोष्टी करून आता हे नव्याने बांधलेलं मंदिर आहे। तर बघूया आपण कशा पद्धतीचं मंदिर आहे ते।
मिरची आणि वांगी हे लावलेले. हे वांगे आणि मिरची. इथं काय टमाटे. टोमॅटोच. अरे हा हो ते काही छोटे छोटे आले टोमॅटो. तुमचे पुरती झाले बस झाले. एवढी मेहनत करतात ते म्हणती प्रमाण. ही मटकी आणि हे मूग. मूग बघ शेंगा आली. हे बघा शेंगा आलेत. हो मामाला दाखवत नाही. हे काय आहे मामा? ठीक आहे. इथं हे मूग. औषध पावडर मारले. हे भुरी. बरोबर त्यांना रुजला नाही पातळ. आणि ते व्हायचं म्हणजे मका पेरलाय पलीकडं त्या पलीकडे सोंड्यात. ते मका तिथं आपण नाचणी लावली होती ना. क्लिअर. पण या व्हिडिओच्या माध्यमातून विविध मंदिरे आणि आमचे मामाचं गाव आणि मामाने कोणकोणत्या प्रकारची भाजी लावली आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. हाय. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद. हे मानव प्राण्या बडाई मारतोस कशाला कशाला. तुझा रे काल येऊन बसलाय उशाला. तुझा रे काल येऊन बसलाय उशाला. कसा जन्माला आला आई बापाच्या पोटी. किती कष्ट केले आईने तुझ्यासाठी. वांजोळी म्हणता जन्म दिला कशा अशाला. तुझा रे काल येऊन बसलाय उशाला. तुझा रे काल येऊन बसला उशाला. मोठी मोठी लाकडे पुला लाकडे बसली गाळ्यात. अहो बसली गाळ्यात. आणि जगुडी नदीला पुराला चालली जोरात. जगुडी नदीला पुराला चालली जोरात. ब्राह्मण वाणी दुकान घेऊन पळती घरात. पळतील घरात. आणि या नदीचा पाणी शिरला साऱ्या खेड्यात. अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद भरीन तिन्ही लोका. जायर गग माहेत या पंढरपुरा. भेटेन माहेर आपुलिया. सर्व सुकृताची फळ मी लाहीन. क्षमा मी देईन पांडुरंगा. जाईना ग माहेत या पंढरपुरा. भेटेना माहेर आपुलिया. बाप रखुमादेवी विठ्ठलाच्या भेटी. आपल्या सेवेसाठी करून याटेला. जाईना ग माहेत या पंढरपुरा. भेटेना माहेर आपुलिया. ऐक वाल्मिक रामायणाची कथा. ऐका पंडिता पंचवटी होता राम भगवान. मुर्ग पाठी निघून गेले राम लक्ष्मण. असे पाहून धावून ते रावण आला. घनश्यामाची रामाची सीता घेऊन गेला. घनश्यामाची रामाची सीता घेऊन गेला. नित्य वाचता तुम्ही रामायण. राम जन्मा आधी कथन केले वाल्मिकान. राम जन्मा आधी कथन केले वाल्मिकान. राम रावण लढती रणात रणात. लंका भुवनात विजय रघुनाथ. रावण वधिला. रावण वधून चदून सीता आला घेऊन. जनतेला फार आनंद झाला. सिंहासनी बसले राम भगवान. सीता त्या गेली कानीही ऐकून. अग्निमध्ये मूर्त्या टाकल्या दोन आल्या. दोन संगी होती कोणे खरे खोटे द्यावे सांगून. जरा असेल हिंमत जाऊन गुरुला कळव. गुरु गुणाजी कवी विष्णुदास कळगिनी शान.
राम जन्म आधी कथन केले वाल्मिकान. माझे माहेर पंढरी ओ माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी हो हो आहे भिवरेच्या तीरी हो माझे माहेर पंढरी ओ माझे माहेर पंढरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई ओ विठ्ठल रखुमाई ओ माझे माहेर पंढरी. डोक्यात